हॅलो. प्रसाद येतोय बॉलवरती. खरे तर दोन धावा कंप्लीट केल्या त्या ठिकाणी भूषणनं. धावसंख्या 2 या आकड्यांना बदल केला जाईल. 5 धावसंख्या धावपळावरती मात्र लागले जात आहेत. पाच धावसंख्या धावपळावरती मात्र लागले जात आहेत. डॉट बॉल येतो. कल्पतची खूप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल या ठिकाणी. 5 धावसंख्येवरती थांबवलं. धावा टाकल्या तब्बल 'हुक' केलंय बॉलला आणि फेकलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावसंख्येसाठी. पुढे एकदा कल्पेश बॉलिंग ट्रॅकवरती षटकार आलाय. खोला टाकले बॉल. डायरेक्ट हिट. संकेत होईल बाद. आणि सेमीफायनल मध्ये आपण पोहोचलोय. खरं तर चांगलं मॅच खेळून 3 मॅच खेळून आज चौथी मॅच खेळायला आपण पोहोचलोय. सेमीफायनल मध्ये पदार्पण झालं. तर कृपया आपल्याला विनंती की थोडंसं टीम स्पिरिट आणि स्पोर्ट्स स्पिरिट राखून आपण आर्ग्युमेंट करू नका. पंचांची जो डिसिजन दिलाय खरं तर पंचांनी तो एक्सेप्ट करून आपण मैदानातून बाहेर यावं. संकेतला आता परतावा लागेल या ठिकाणाहून आणि न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल होईल. दिनेश दिनेश बॅट्समन आता मैदानावरती दाखल झालाय. धावपळकावरती धावा तब्बल 11 धावसंख्या धावपळकावरती लागली जाते. एक षटक या ठिकाणी मात्र संपुष्टात आलं. आता अमोलची गोलंदाजी चालू आहे प्रगतीपथावरती. कोण फर्स्ट सेमीफायनलची मॅच आहे खरं तरी. खूप चांगला बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. अमोलची गोलंदाजी चालू आहे. डॉट बॉल आलाय. संकेत बाटवर दिलाय बॉल. योगेश जज करणार का बॉलला? त्याच्या देखील आवाक्या बाहेर. योगेश बनला प्रेक्षक. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावसंख्येसाठी भूषणच्या बाटमधून.
किक झाली योगेश दादाची मैदानावरती, कारण की जी चेंडू अडवण्याची पद्धत योगेश दादाची होती ती पूर्ण ब्लॉक करून चेंडू अडवला जायचा योगेश दादाकडून. आणि आता सिंपल चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला लेझी आणि बॉल गेला बाउंड्रीच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी आलाय चौकार. चौकाराच्या साह्याने धावफलक मात्र बदलला गेला आणि धाव येऊन पोहोचतात धावफलकावरती त्या तब्बल 23 धावसंख्या धावफलकावरती झालेले. षटक क्रमांक 2 या ठिकाणी मात्र संपले. कमॉन लिजे. नयन येतो आता लांगोरच्या षटकामध्ये शेवटचा अंतिम सेमीफायनलमधील शेवटचं षटक फेकण्यासाठी. हे सत्र समाप्तीसाठी हे षटक नयनच्या हातामध्ये देण्यात येत आहे. खूप चांगला बॉल, वाईट बॉल. पंचांनी वाईट चेंडू घोषित केला. अतिरिक्त चेंडू धावसंख्या देखील आकड्यानं बदल केला जाईल. 24 धावसंख्या धावफलकावरती लागले जात आहेत. 18 चेंडूंनंतर हा एक वाईट अतिरिक्त चेंडू नयनचा आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटक पकडलेत नयनने अद्याप. 18 चेंडूंच्या नंतर नयनचा हा अतिरिक्त चेंडू, पहिला अतिरिक्त बॉल आजच्या दिवसातील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. संपूर्ण स्पर्धेतील नयनचा वैयक्तिक अतिरिक्त चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. दोन आल्या धावसंख्या 2 या आकड्यानं बदल केला जाईल. धावफलक मात्र जाऊन पोहोचले 26 या आकड्यावरती. 26 धावसंख्या धावफलकावरती लागल्या जात आहेत. क्षेत्ररक्षणात थोडी विविरचना केली जाते. थोड्या धावसंख्या आता जास्त वाटायला लागल्यात की काय असं वाटतं आता प्रेक्षकांना, खेळाडूंना देखील आकार, खेळाडूंना मैदानावरती. कारण की अंबरपाडा टीम खूप चांगली कालच्या दिवसामध्ये कामगिरी केली. खरं तर बाद घोषित झाला. त्यानंतर चोरावली टीम होती का, अंजप टीमचा तो 3 मॅच इतके भयंकर जिंकले ना, ते इतके भयंकर जिंकले ना अंजप टीम, की मग शेवटच्या मॅचमध्ये शेवटी अंबरपाडा टीमनं जी झेल सोडली आणि त्यानंतर भूषणनी केलेला पराक्रम, वैयक्तिक 46 धावसंख्येचा मैदानावरती लांबच लांब प्रत्येक बॉलवरती षटकार किंवा चौकार, प्रत्येक बॉलरवरती तो मात्र हवेश ठरला होता. वैयक्तिक तो 46 धावसंख्येवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि सांघिक 52 की 53 धावसंख्या काल झाली होती कदाचित त्यांची. 52 धावसंख्या झाली होती. 53 धावसंख्येची गरज होती. भूषण नॉट आउट खेळला, कारण की पहिल्या षटकामध्ये 3ऱ्या की 4थ्या चेंडूवरच झेल जी पॉपिंग क्रीजवरती सुटली आणि त्यानंतर केलेला प्रहार भूषणने खूप चांगली बॅटिंग काल भूषणची राहिली. अंजप टीम खरं तर 3 मॅच इतके भयंकर जिंकून आली होती ना, प्रत्येक टीमला अगदी वन साइड हरवलं मायनाला हरकत नाही अशी जिंकून आली. आणि त्यानंतर शेवटच्या क्षणी अटॅक केलंय नयनचा सूर गवसला आणि फेकलाय बॉलला बाहेर बाउंड्री लाईनच्या 6 धावसंख्येसाठी येतो षटकार. गावदेव चषक आयोजित आपण पाहाल क्रिकेट संघ नेवाळ यांच्या वतीनं भरवण्यात आलेले जे गावदेव चषक 2024 पर्व 4थे पदार्पण करते. 4थ्या पर्वामध्ये 4 दिवसाची ही स्पर्धा, त्याच्यातील दुसरा दिवस पहिली सेमीफायनल सर्वांच्या भेटीला येथे. कल्पेश आलाय चेंडू खाली, जर्जर झालं, शेवटच्या क्षणी परतला. आता एकच धावसंख्येत एकी आकड्याने बदल केला जाईल आणि धावफलक मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल
33 आकडेवरती 33 रन लॉस ऑफ द 1 विकेट्स. 33 धावा झाल्यात आता धावफलकावरती. अजूनही 2 चेंडूंची गरज. हा देखील मोठा फटका. बॅक टू बॅक. एक षटकार आला त्यानंतर सिंगल आणि पुन्हा एकदा आला षटकार.